ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रोते हो, आज अधिक महिन्याचा 4था दिवस. आज आपण ऐकणार आहोत पुरुषोत्तम मासाची म्हणजेच अधिक महिन्याच्या 4थ्या दिवसाची कथा. तर आपण श्री हरी विष्णूला वंदन करून कथेला सुरुवात करूयात. अधिक मास, ज्याला धोंड्याचा महिना किंवा मळमास असेही म्हणतात. या महिन्यातील महात्म्य आणि पुराणातील कथा भाविकासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अधिक मास महात्म्य ग्रंथातील हा अध्याय 4था. प्रामुख्याने अंधकार नावाच्या राक्षसाचा वध, राजा दृढधुम्ना यांच्या पूर्वजन्माची कथा आणि पुरुषोत्तम मासाचे महात्म्य यावर प्रकाश टाकतो. तर आपण सरळ, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ही कथा श्रवण करणार आहोत. श्रोत्यांनो, सूत शौनकादी ऋषी आपल्यासोबत संवाद साधताना म्हणतात की कथेची सुरुवात ही नैमिषारण्यात होते. सूत पौराणिक हे शौनकादी ऋषींनी अधिक मासाचे महत्त्व सरळ, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे. ऋषी सुतांना विचारतात, हे महाभाग, या अधिक मासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसे मिळाले आणि याचे व्रत केल्याने मानवाला कोणते फळ मिळते? कृपा करून आम्हाला सविस्तरपणे सांगा. तेव्हा सूतजी महाराज म्हणतात, मी तुम्हाला राजा दृढधुम्ना आणि महर्षी वाल्मिकी यांच्यातील संवाद सांगतो, ज्यामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. तर ही कथा आहे राजा दृढधुम्ना आणि ऋषी वाल्मिकी यांच्या भेटीची. भूपाल देशाचा राजा दृढधुम्ना हा अतिशय पराक्रमी आणि न्यायी असा प्रजादक्ष राजा होता. एकदा तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. त्याला तहान भूक लागली होती. तो पाण्याचा शोध घेत असताना त्याला महर्षी वाल्मिकीचा आश्रम दिसला. राजाने ऋषींना वंदन केले. ऋषींनी राजाचा यथोचित सत्कार केला आणि त्यांना विचारले, हे राजा, तू इतका भाग्यवान, श्रीमंत आणि पराक्रमी असून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर एक अनामिक उदासीनता दिसते. याचे कारण काय? तुझ्या मनात कोणती चिंता सतावत आहे? तेव्हा राजा दृढधुम्ना हात जोडून म्हणाला, हे ऋषीवर, मला माझ्या राजवैभवाचा आनंद घेता येत नाही. माझ्या मनात सतत एक भीती आणि संभ्रम असतो. मला असे वाटते की माझ्याकडून पूर्वजन्मात काहीतरी असे घडले आहे ज्याचा परिणाम मला या जन्मात भोगावा लागत आहे. कृपा करून मला माझ्या पूर्वजन्माविषयी सांगा. ऋषी वाल्मिकींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि ते हसून म्हणाले, हे राजा, पूर्वजन्मात तू एक गरीब ब्राह्मण होतास. तुझे नाव सुदेव असे होते. तू धार्मिक होतास, पण दारिद्र्यामुळे तू नेहमी त्रस्त असायचा. एकदा अधिक मास म्हणजेच मळमास आला. लोक गंगा स्नान, दानधर्म करत होते, पण तुझ्याकडे दान देण्यासाठी काहीच नव्हते. तू केवळ अन्नाच्या शोधात भटकत होतास. ऋषी पुढे सांगतात, त्या जन्मात तू अनावधानाने किंवा अज्ञानाने अधिक मासाची निंदा केलीस. हा मळमास अमंगल आहे, याचा काय फायदा असे तू म्हणालास. परंतु त्याच महिन्यात एका नदी तीरावर लोकांनी चालवलेली कीर्तनं, विष्णूचे नामस्मरण तुझ्या कानावर पडले. तू भुकेलेला असतानाही तेथे काही वेळ थांबलास आणि नकळत तुझ्याकडून विष्णूची आराधना झाली. त्या नामस्मरणाच्या आणि मळमासाच्या अंशतः पुण्याचा प्रभाव असा झाला की या जन्मात तू राजा म्हणून जन्माला आलास. तुला हे सर्व ऐश्वर्य मिळाले, पण तू त्या जन्मात अधिक मासाची निंदा केलीस, म्हणून तुला या जन्मात मानसिक शांती लाभत नाहीये आणि तू निपुत्रिक आहेस. पुरुषोत्तम मासाचे महात्म्य आणि अंधकाराचा वध आता आपण ऐकणार आहोत.
ऋषी वाल्मिकींनी राजांना अधिक मासाचे श्रेष्ठत्व समजून सांगितले. ते म्हणाले, हा महिना आधी मळमास म्हणून ओळखला जात असे, कारण यात सूर्य संक्रांत नसते. यामुळे सर्व देव आणि पितर या महिन्याला अपवित्र मानून त्याचा त्याग करत असत. मळमास दुःखी होऊन भगवान विष्णूकडे गेला आणि त्याने आपली व्यथा सांगितली. भगवान विष्णूंना त्याची दया आली. त्यांनी मळमासाला आपले नाव दिले आणि सांगितले, आजपासून तू मळमास नसून पुरुषोत्तम मास म्हणून ओळखल्या जाशील. जो कोणी या महिन्यात माझी भक्ती करेल, दानधर्म करेल, त्याचे सर्व पाप नष्ट होईल. याच महिन्यात विष्णूंनी पृथ्वीवर अत्याचार करणाऱ्या अंधकार नावाच्या महाभयानक राक्षसाचा वध करून देवांना आणि ऋषींना भयमुक्त केले होते. तर श्रोत्यांनो, या अध्याय 4चे सार आणि फलश्रुती आता आपण समोर या कथेतून जाणणार आहोत. ऋषी वाल्मिकी राजा दृढधन्वाला सांगतात की जर तुला या जन्मातील सर्व सुखे उपभोगायची असतील आणि मरणोत्तर मोक्ष हवा असेल तर तू अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाची म्हणजेच विष्णूची विशेष पूजा कर, दीपदान कर आणि धोंडे याचे दान ब्राह्मणांना कर. हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने मानवाच्या मनातील संभ्रम दूर होतो, अज्ञानामुळे झालेल्या पापाचे क्षलन होते आणि जीवनात सुख समृद्धी लाभते, असे या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे. तर श्रोत्यांनो, अध्याय 4मध्ये ऋषी वाल्मिकीने सांगितल्याप्रमाणे मोक्षप्राप्तीसाठी विष्णू नामजप, धोंडेदान आणि दीपदानाचे अधिक महत्त्व सांगितले आहे. भगवान विष्णूची आपल्या सर्व भक्तावर अपार कृपा हवी. जय श्रीकृष्ण.